उद्या मार्केटमध्ये गॅप अप आपल्याला पाहायला मिळू शकतं आणि गॅप अप ओपनिंग नंतर मार्केट पडण्याची जास्त शक्यता आहे. असं उद्याच्या दिवसाचा माझा व्ह्यू राहणार आहे आणि याच व्ह्यूला आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये आपण डिस्कस करणार आहोत उद्याच्या दिवसाच्या माझ्या मार्केट प्रिडिक्शन सोबत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मार्केटमध्ये प्रिडिक्शन चालत नाहीत, एक्झिक्युशनसाठी लेवल्स हवे असतात आणि ह्या माझ्या इन्स्टिट्यूशनल लेवल्स मी तुमच्यासोबत आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. सोबतच इन्स्टिट्यूशनल नॉलेज सुद्धा मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करत असतो. नमस्ते मित्रांनो, मी संतोष निकम, मी एक सेबी रजिस्टर्ड रिसर्च अनलिस्ट आहे आणि माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून इन्स्टिट्यूशनल स्टाईल लर्निंग आणि अनालिसिस शेअर करण्याचा माझा तुमच्यासोबत प्रयत्न असतो आणि आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा हाच राहणार आहे. चला सुरुवात करू इथं आपल्या आजच्या व्हिडिओला. व्हिडिओला आपण इथं सुरुवात करत असतो निफ्टीच्या उद्याच्या माझ्या प्रिडिक्शन सोबत आणि माझ्या मॅजिकल लेवल सोबत. परंतु उद्याच्या मार्केटला प्रिडिक्ट करण्या अगोदर आज मार्केटमध्ये काय झाले, कशा पद्धतीचे मूव्ह झालेत हे जाणून घेणे जास्त गरजेचं असतं. त्याच्यामुळे आपल्याला उद्याच्या मार्केटला प्रिडिक्ट करणं जे ते जास्त सोपं होऊन जातं. त्याच्यामुळे मार्केटमध्ये आज काय झालं याच्याबद्दल डिस्कस करूयात. तर रोज सकाळी 9 ते 9:20 मध्ये लाईव्ह येऊन मी तुमच्यासोबत इन्स्टिट्यूशनल फुटप्रिंट शेअर करत असतो. त्याच्यापैकी 23,939 ची एक इम्पॉर्टंट लेवल होती, जी आजच्या दिवशीची VWAP ची प्राइस होती. 23,874 आणि 23,032 या दुसऱ्या प्राइस होत्या, ज्याला टच सुद्धा आज निफ्टीने केलेलं पाहायला मिळत नाहीये. फक्त इम्पॉर्टंट लेवल होती ती होती ही जी ब्ल्यू कलरची लाईन आहे आणि इथून एक चांगले मूव्ज आपल्याला आलेले पाहायला मिळतात आहे. इथे या कॅन्डलच्या वरती मी तुमच्यासोबत माझा बाय साईडचा व्ह्यू शेअर केलेला होता आपल्या युट्यूबच्या लाईव्ह मध्ये आणि त्याचा इथं टेक्निकली स्टॉप लॉस जो आहे तो गेलेला नव्हता, परंतु टाइम डिकेमुळे पहिल्यांदा थोडीशी प्रॉफिटमध्ये गेली, त्याच्यानंतर ऑप्शनचा एसएल घेतला आणि त्याच्यानंतर परत एकदा प्रॉफिटमध्ये गेलेली आपल्याला पाहायला मिळते. युजली निफ्टीच्या दिवशी ह्या सर्व गोष्टी जे होत असतात. ओव्हरऑल पूर्ण दिवस आजचा केंद्रित झालेला होता 23,939च्या लेवलच्या आसपास. आता पाहूयात काल डिस्कस केलेल्या लेवल पासून काय झालेलं आहे. तर काल जे लेवल डिस्कस केलं त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा होता नो ट्रेड झोन. नो ट्रेड मधून बाउन्स बॅक, नो ट्रेड झोन मधून बाउन्स बॅक आणि परत एकदा नो ट्रेड झोन मधून बाउन्स बॅक आपल्याला पाहायला मिळालेला आहे. म्हणजेच निफ्टीच्या लेवल्सने सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे. आता बँक निफ्टीच्या लेवल्स बद्दल बोलूयात. ज्या लेवल तुमच्यासोबत मी बँक निफ्टीचे शेअर केल्या, मला माहिती आहे हे तुम्हाला सांगत असतो की तुम्ही बँक निफ्टीवरती ट्रेड करत नाही, कारण बँक निफ्टीचं प्रीमियम जास्त असतं म्हणून बरेच लोक त्याला ट्रेड करत नाही. पण तरी देखील मी तुम्हाला सांगत असतो की बँक निफ्टी अर्ली इंडिकेशन देत असते निफ्टीच्या मूव्ह बद्दल. आणि आज देखील पहा, बँक निफ्टी नो ट्रेड झोन मध्ये होते पूर्ण दिवसभर आणि पहा निफ्टीवरती सुद्धा मूव्ह आलेला नाहीये. त्याच्यामुळे तुम्हाला बँक निफ्टीवरती ट्रेड करा किंवा करू नका, ह्या लेवल तुमच्या चार्टवरती निश्चितपणे मार्क करून ठेवायचे आहेत. बँक निफ्टीमध्ये लिस्टेड असणारे स्टॉक्स निफ्टीमध्ये सुद्धा लिस्टेड असतात, त्यामुळे बऱ्याचदा आपल्याला बँक निफ्टी अर्ली इंडिकेशन देत असते मार्केटमध्ये काय पुढचा मूव्ह येणार आहे. आता हे झालं बँक निफ्टीच्या माझ्या व्ह्यू बद्दल. आपण थोडंसं टेक्निकल अनालिसिस मार्केटमध्ये काय पाहायला मिळतंय आपल्याला याच्यावरती डिस्कशन करूयात. बँक निफ्टी बद्दल बोलूयात. तर बँक निफ्टीवरती इथे एक सपोर्ट झालेला क्रिएट झालेला पाहायला मिळतोय आणि एक डोजी पाहायला मिळते. जर का याचा ब्रेकआउट झाला, ज्याची जास्त पॉसिबिलिटीज आहे की मार्केट उद्या जे आहे ते गॅप अप ओपन होईल आणि हा रेजिस्टन्स एक इम्पॉर्टंट रोल प्ले करेल. याला एक लिक्विडिटी स्वीप देऊन मार्केट उद्या खाली येऊ शकतं असं मला वाटतंय. आणि इथं देखील एक चांगली क्लोजिंग आपल्याला पाहायला मिळते. डेली टाइम फ्रेमला वीक नाही पाहायला मिळत आहे, त्याच्यामुळे मार्केटमध्ये गॅप अप ओपनिंग उद्या पॉसिबल आहे आणि 24,000च्या लेवलच्या आसपास एक असं लिक्विडिटी स्वीप देऊन मार्केट खाली येऊ शकतं असा माझा इथं जो आहे तो व्ह्यू राहणार आहे. आता मार्केटला प्रिडिक्ट करणे एक वेगळी गोष्ट आहे, एक्झिक्यूट करणे वेगळी गोष्ट आहे. एक्झिक्युशन हे नेहमी लेवलच्या बेसिसवरती केले जातं, म्हणून माझ्या प्रॉपर रिसर्च मॅजिकल लेवल्स प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यासोबत जे आहे ते शेअर करत असतो. त्यामुळे ह्या लेवल डिस्कस करूयात. सर्वप्रथम तर ह्या राऊंड अप लेवल्स नाही आहेत, ज्या ऑड नंबर्स आहेत त्याच्यामुळे तुमच्या लक्षात राहणार नाहीयेत. त्यामुळे ह्या सर्व लेवल तुमच्या चार्टवरती असणं खूप जास्त गरजेचं आहे. लेवल 4 दोन्ही इंडेक्स सोबत आणि दोन्ही साईडची ही इम्पॉर्टंट रिव्हर्सलची लेवल असते, त्यामुळे देखील ह्या लेवल तुमच्या चार्टवरती असल्या पाहिजेत. समजा एखाद्या रेजिस्टन्सला ब्रेकआउट बद्दल आपण बोलत असतो, तशी किमान 5 मिनिटाची कॅन्डल क्लोज व्हायला हवी. पुढची कॅन्डल त्याचा हाय ब्रेक करेल, त्यावेळेला ह्या रेजिस्टन्सला ब्रेकआउट आला असं आपण कन्सिडर करू शकतो. तुमच्याकडे हजारो स्ट्रॅटेजीज असतील ट्रेड एक्झिक्यूट करण्यासाठी, त्याबद्दल मी बोलणार नाही. पण सर्वात महत्त्वाचं तुमच्यासाठी मी ह्या व्हिडिओमध्ये जे सांगत असतो तो असतो नो ट्रेड झोन. याच्यामध्ये मात्र तुम्हाला तुमची कुठली स्ट्रॅटेजी अप्लाय करायची नाहीये आणि इथं या झोनमध्ये ट्रेड करायचं नाहीये, जो की 23,960 ते 24,010 आहे. किती स्ट्रॉंग स्ट्रॅटेजी असली तर याच्यामध्ये गेल्यानंतर काम करणार नाहीये, कारण की हा नो ट्रेड झोन आहे, ऑप्शन सेलर्सचा एरिया आहे. एकतर याच्यामध्ये जाऊन मार्केट साईडवेज तरी जाईल किंवा व्होलेटाईल तरी होऊन जाईल. दोन्ही केसेसमध्ये स्टॉप लॉस जाण्याचे जास्त चान्सेस आहेत. त्याच्यामुळे ऍटलिस्ट ह्या नो ट्रेड झोनला तुम्हाला स्ट्रिक्टली फॉलो करायचं आहे. 24,010ची इम्पॉर्टंट लेवल राहणार आहे उद्यासाठी. याच्यावरती जर का समजा फ्लॅट ओपनिंग आली आणि याच्यावरती ब्रेकआउट मिळाला
तर निफ्टी जी आहे ती बुलिश राहू शकते. 24,092, 24,164, 24,235 आणि 24,312 इथं आपल्या वरच्या साईडच्या लेवल्स राहतील. तर 23,960च्या खाली निफ्टी वीक राहू शकते. 23,881, 23,800, 23,724 आणि 23,645 इथं आपल्या खालच्या साईडच्या लेवल्स राहतील. मित्रांनो, तुमचा उद्याच्या दिवसाचा काय व्ह्यू राहणार आहे, बुलिश का बेरिश, मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तुम्हाला तुमचं अनालिसिस करायला शिकलं पाहिजे. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला जे आहे ते मोटिवेट करतोय ह्या अनालिसिस करण्यासाठी, आणि हे तुम्हाला कोणी दुसरं करणार नाही. बाकीचे लोक तुम्हाला डिपेंडन्सी क्रिएट करतील की तुम्ही त्यांच्या लेवल्सवरती, अनालिसिसवरती जे ते अवलंबून राहावं. माझा हा मोठो कधीच नसतो. माझ्या लाईफमध्ये सुद्धा मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट शिकवण्याचा प्रयत्न करतो. आता देखील सांगेल, माझ्या लेवल्सला निश्चितपणे तुम्ही ड्रॉ करा, रेफर करा, हरकत नाहीये. पण तरी तुमचं काहीतरी अनालिसिस करण्याचा प्रयत्न करा. आणि उद्याचा तुमचा काय व्ह्यू असणार आहे कमेंट करून नक्की सांगा. सोबत माझ्या व्हिडिओ कशा वाटतात, तुम्हाला त्याचा काही फायदा होतोय का ह्या लेवलचा, हे देखील कमेंट करून नक्की सांगा, कारण की मला देखील त्याच्यातून मोटिवेशन मिळत असतं. बँक निफ्टीच्या नोटेड झोन बद्दल बोलूयात. 57,340 ते 57,230 हा नोटेड झोन असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला ट्रेड करायचा नाहीये. 57,340च्या वरती बँक निफ्टी बुलिश राहू शकते. 57,477, 57,616, 57,771 आणि 57,936 इथे आपल्या वरच्या साईडच्या लेवल्स राहतील. तर 57,230च्या खाली बँक निफ्टी वीक राहू शकते. 57,068, 56,867, 56,644 आणि 56,419 इथं आपल्या खालच्या साईडच्या लेवल्स राहतील. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण निफ्टी आणि बँक निफ्टीच्या उद्याच्या माझ्या मॅजिकल लेवल्स डिस्कस केलेले आहेत, उद्याच्या माझ्या मार्केट प्रिडिक्शन सोबत. आणि माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये माझा प्रयत्न असतो इन्स्टिट्यूशनल स्टाईल अनालिसिस आणि लर्निंग तुमच्यासोबत शेअर करण्याचा. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की फॉलो करा. माझे व्हिडिओज आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा, फीडबॅक द्या तुमचा व्हिडिओज बद्दल. अजून काय कंटेंट तुम्हाला आपल्या चॅनलवरती अपलोड करून पाहिजे माझ्याकडून, ते देखील कमेंट करून मला नक्की सांगा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर का अजून माझ्या टेलिग्राम चॅनलला जॉईन नसेल केलेलं तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. निश्चितपणे आपल्या टेलिग्राम चॅनलला देखील जॉईन करा. थँक्यू सो मच.